शेतीशी रिलेटेड कोण कोण आहेत त्या सगळ्यांनी काळजी घ्या. औषध दुकानदार तर त्याच वासात राहतोय दिवसभर. अरे 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 अरे. ते युरिया, पोटॅश सगळं ठेवलंय तिथंच, औषध आहेत आणि तिथंच बसतोय. त्याला तर केवढं सगळं प्रदूषण. कंटिन्यू विजय कांबळे सर. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सर्वांना शतायुषी शुभ सकाळ. आवाज येते ताई एकदम आता? भारी. तुमचा येत नव्हता म्हणून तर तुमचा एक्सपिरियन्स तटला होता. तो देऊनच रिकाम व्हायला पाहिजे हो. ओके ओके ओके. चला सगळेजण बी अलर्ट. बी अलर्ट ह्याच्यासाठी की आजचा एक्सपिरियन्स सर्वांना जरी माझा माहिती असेल की ह्याचं काय झालं आणि काय नाही झालं, बरं जर बाकी 90% लोकांना माहिती असेल, जे नवीन असतील कदाचित त्यांना माहिती नसेल, परंतु थोडासा वेगळा एक्सपिरियन्स आहे आज. वेगळा म्हणजे मी वेगळं काही सांगणार नाही. माझ्यात जो चेंज झाला, माझ्यात जो फरक पडला, माझ्यात जो ट्रान्सफॉर्मेशन झालं ह्याच्याविषयी सांगणार नाही. हे सगळं ट्रान्सफॉर्मेशन करायचं जे श्रेय आहे ते फक्त आणि फक्त शतायुषी फॅमिलीला आहे. हे 1010% खरं आहे. जसं तुम्ही म्हणता की मला शतायुषी फॅमिलीनं एवढं दिलं, मला शतायुषी फॅमिलीमुळेच एवढं झालं, तसंच माझ्याही फॅमिलीमध्ये शतायुषी फॅमिली ही 2023ला आली. 2023ला आल्यानंतर ती कशी आली, तर माझी एक मैत्रीण आहे डॉक्टर सुनीता झपाटे. तर त्यांनी मला ही लिंक दिली आणि त्यांनी सांगितलं की विजय, तुला असे असे सगळे प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याच्यानंतर तू थोडंसं आमच्या फॅमिलीला जॉईन हो आणि बघ थोडासा फरक पडला तर. आता मी कसला जॉईन होते हो, मी सगळ्यांसारखंच आपलं पर्क्युलेट, 7 भांड्याची उतरंड असते ना, तसं माझं काम होतं. पण चला म्हटलं, हिनं जर सांगितलं, ही डॉक्टरीन बाई आहे आणि ह्या डॉक्टरीन बाईनं आपल्याला सांगितलंय, मग ऐकून बघूया. जसं ऐकायला चालू केलं तसं बऱ्याच जणांचे एक्सपिरियन्स मला ह्याच्यातमध्ये माहिती पडले. कोणाचा डायबिटीस गेलाय, कोणाची कंबरदुखी गेली, कोणाचं गुडघंदुखं गेलंय आणि बरेच काय 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 सगळे आजार जायला लागलेले आहेत. आणि माझा आजार हा या सगळ्यांच्या पेक्षा वेगळा होता. तिथं हृदयाशी रिलेटेड असा कोणाचाच आजार नव्हता आणि त्याच्यामुळे मी म्हटलं चला आपण ह्याच्यामध्ये प्रयत्न करूया आणि ह्या सगळ्या गोष्टी करूया. बघा, मी 2023 पासून या कम्युनिटीला जॉईन आहे. जवळजवळ 4 वर्ष होत आली, 3.5-4 वर्ष होत आली. पण आपल्यामधले जो एक प्रकार असतो की स्वतःचा मीपणा असतो ना, तो मीपणा कुठं ना कुठं तर आडवा येतो. तो माझ्यामध्ये झाला. 2014ला मला पहिला हार्ट अटॅक आला होता. माझं वजन होतं 96 किलो आणि 96 किलोच्या वजनाचा असताना मला भिवंडी तालुका पोलीस स्टेशनला असताना, ठाणे जिल्ह्यामध्ये आहे, मी बाय प्रोफेशनल पोलीस आहे आणि त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी मला आपसूक भेटत होत्या. आपसूक मिळत असताना मला 2014ला भिवंडी तालुका पोलीस स्टेशनमध्ये असल्यानंतर मला पहिला हार्ट अटॅक आला. आता पहिला हार्ट अटॅक आल्यानंतर माणूस सुधारायला पाहिजे. पहिला हार्ट अटॅक इन द सेन्स तुम्हाला सांगतो की नुसता अटॅक नाही आला, तो अटॅक जो आला तो मेजर अटॅक आला. तिथं जर मला त्या रात्री जर दवाखान्यामध्ये, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट जर केलं नसतं तर कदाचित मी उठलो पण असतो. का तर त्या पहिल्या अटॅकच्या वेळेला जी अँजिओग्राफी केली माझी, त्या अँजिओग्राफीमध्ये मेजर 6 ब्लॉकेज होते. ते 6 ब्लॉकेज हे 70 ते 80, 90 आणि 100 ह्याच रेंजमध्ये होते. हे 70, 80, 90% होते टक्के. आणि अटॅक ब्लॉकेज जे होते ते हृदयाच्या मुख्य वाहिनीला जाणाऱ्या रक्तप्रवाहावरती आणि तिथून बाहेर पडणाऱ्या रक्तवाहिन्यांच्या वरती असल्या कारणानं 6 ब्लॉकेज होते. त्यातले डॉक्टर म्हटले की तुमचे यातले मेन महत्वाचे 2 आहेत ते तुम्हाला क्लिअर करावं लागतील. मग आम्ही म्हटलं की काय करावं लागतील, तर ते म्हटले की पहिल्यांदा बायपास. हल्ली बघा लोकांना काही सांगत नाही डॉक्टर, फक्त बायपास सांगताय, बाकी काही सांगत नाही. का तर सगळीकडून ते ऑपरेशनचं आणि इकडून तिकडून ते सगळ्या स्कीम्स आलेल्या आहेत. त्याच्यामुळे डॉक्टर हल्ली प्रत्येकाला सजेशन बायपासच करत आहे, दुसरं काही करत नाही. पण मलाही त्यावेळेला तेच सांगितलं होतं की तुमचं बायपास करायला लागेल. मी म्हटलं मला माझी छाती फाडून घ्यायची नाही, मी काय माझी छाती फाडणार नाही, काय नाही. त्याच्यामुळे तुम्हाला विदाऊट छाती फाडता काय करायचं असेल ते करा. मग त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला अँजिओप्लास्टी करायला लागेल. मग माझी अँजिओप्लास्टी तिथं केली. फोर्टिज हॉस्पिटल मुलुंडला माझी 2014ला पहिली अँजिओप्लास्टी झाली. त्याच्यानंतर जे 4 जे होते ब्लॉकेज ते तसेच होते, त्याला काही त्यांनी हात लावला नव्हता, काय नव्हतं. आणि अँजिओप्लास्टी एकदा केल्यानंतर माणूस एकदम असा ह्याच्यातनं फुलपाखराचा कसा नवीन जन्म होतो ना, तसा होतो बरं. आणि तसंच माझं झालं. ते 7 दिवसाच्या आत मी एकदम ठणठणीत झालो. मला वाटलं तर मला काही झालेलंच नाही.
आणि मग माझा जो प्रवास होता तो येरे माझ्या मागल्या सेम तसंच सेम प्रकार माझा तसा झाला आणि मी माझ्या शरीराकडे निव्वळ दुर्लक्ष केलं. 2014ची गोष्ट तशीच झाली. 2015ला पुन्हा विधानसभा निवडणूक आल्यानंतर पुन्हा मला दुसरा हार्ट अटॅक आला. तिथं माझी दुसरी अँजिओप्लास्टी केली. जे उरलेले 2 होते ते 60-70 वाले 80-90ला येऊन टेकले होते. तिथं त्यांनी ब्लॉक केल्यानंतर मला तो हार्ट अटॅक आला आणि तिथं माझी दुसरी अँजिओप्लास्टी केली फोर्टिज हॉस्पिटल मुलुंड येथे 2015ला. तिथं माझ्या 2 स्टेन टाकल्या. आता 2 हार्ट अटॅक आले, 4 स्टेन हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या मध्ये गेल्या. तरी पण बाबांना जरा सुधारायला पाहिजे होतं. कसला सुधारतोय, कसलं काय. अहो हे पोलीस खातं जे आहे ना ते डोक्यात भिनलेलं आहे की तुला काय होत नाही अजिबात, तू म्हणजे राजा, तू म्हणजे एकदम काय विचारू नका, अशी सगळी परिस्थिती होती डोक्यामध्ये. आणि मग ते मुंबईला कसं आहे की साहेब म्हटलं की या साहेब चहा घ्यायला, या साहेब वडापाव घ्यायला, या साहेब जेवायला, या साहेब साहेब म्हटलं की साहेबाला सगळं फुकट मिळते, ही एक कल्पना होती. आणि सगळी लोक मला त्या पद्धतीनं भरवत होते, खायला देत होते. आणि त्याच्यानंतर आलो मी टिटोळा पोलीस स्टेशनला. जोशी सर आहेत तिथं मला इलेक्शन चालू झालं होतं 2019चं लोकसभा. तिथं मला 3रा आणि 4था तिथं हार्ट अटॅक आला. एक हार्ट अटॅक तर ट्रेनमध्ये आला, त्या ह्याच्या बोगद्यामध्ये, दिव्याच्या बोगद्यामध्ये आला. तिथून मला हॉस्पिटलाइज घेऊन गेले, तिथून ते मस्तपैकी पळवत घेऊन गेले. थोडक्यात वाचलो, नाही तर तिथेही आपला कार्यक्रम क्लिअर झाला असता. परंतु तिथेही डॉक्टरांनी मला चांगल्या पद्धतीने ट्रीट केल्यानंतर तिथं मी अँजिओप्लास्टी नाही केली, कारण का ऑलरेडी 2 झाल्या होत्या. 3री आणि 4थी मला केली नाही मी, कारण का ते मेजर स्ट्रोक होते. त्याच्यामुळे मी लगेच 1 तास 2 तासात मी एकदम कव्हर झालो. परंतु त्याचा परिणाम 2022ला झाला. 2022 मध्ये मी टिटवाळा पोलीस स्टेशन असताना सकाळी फक्त गरम चहा घेतला आणि चहा घेतल्यानंतर तिथं मला छातीत एवढ्या काळा मारायला लागल्या की मी माझी गाडी स्वतः काढली आणि महागणपती हॉस्पिटल येथे ऍडमिट झालो. तिथल्या मॅडमना सगळी हिस्ट्री माझी माहिती असल्या कारणानं तिथं मला त्यांनी 1 इंजेक्शन दिलं आणि 8 गोळ्या खायला दिल्या आणि मला रेफर केलं कल्याणच्या फोर्टिज हॉस्पिटलला. कल्याणच्या फोर्टिज हॉस्पिटलला तिथं मला 5वी अँजिओप्लास्टी केली, अँजिओग्राफी केली आणि अँजिओग्राफी करून 3री अँजिओप्लास्टी केली तिथं. म्हणजे त्या 2 स्किप झाल्या, पहिल्या 2 अँजिओप्लास्टी झाल्या, ही 3री अँजिओप्लास्टी केली. 3ऱ्या अँजिओप्लास्टीमध्ये राहिलेले जे 2 ब्लॉकेज होते ते 90% पुढे गेल्यामुळं ते ब्लॉकेज काढले आणि माझी तिथं 3री अँजिओप्लास्टी केली. आता बघा, मला सांगण्याचं तात्पर्य असं आहे की लोकांनी जिथं स्वतःची फॅमिली आपल्याला नेहमी सांगते की एकदा टेस्ट लागल्यानंतर सुधारायला पाहिजे, चटणी तिखट लागली म्हणून किती खायची, ह्याला पण लिमिट आहे, थोडीशी खाल्ली तर बरं वाटतं, खारटा तिखट आहे किती. पण विजय कांबळेला तसं नव्हतं. तो आपला येर माझ्या मागला, त्याचं चालूच होतं. त्याचा एवढा कॉन्फिडन्स होता त्याच्या शरीरावरती की मला काय होणार नाही. का तर पहिलं झालंय व्यवस्थित आहे, दुसरं झालंय व्यवस्थित आहे, मधले 2 स्किप झाले तरी व्यवस्थित आहे, 4थं झालं तरी व्यवस्थित आहे. मग ह्यानं ठरलं की आता मी म्हणजे मला अमृत मिळालं सगळं, असं सगळं झालं तर क्लिअर. आता अमृत मिळालं म्हणून मला असं वाटलं की आता मी काहीही करू शकतो. मग ह्यांनी ठरवलं की ह्यांनी परिक्रमा करायची, 12 ज्योतिर्लिंगाची परिक्रमा आम्ही करायला चालू केलं. मग 12 ज्योतिर्लिंग म्हणजे जे माझे साथीदार होते 12 ज्योतिर्लिंग मध्ये करताना त्यांनाही वाटत होतं की सोबत माझे सगळं हे न्यूट्रिशन चालू होतं बरं का त्यावेळेला. सगळं त्यांनाही वाटतं की विजयला काय होत नाही आता, कारण का तो न्यूट्रिशन घेतोय. पण कसलं काय न्यूट्रिशन मध्ये एवढं तुम्ही सेल्फ कॉन्फिडन्स जाऊ नका, कारण का शरीर ज्या वेळेला तुम्हाला सांगतं त्यावेळेला त्याकडे जर दुर्लक्ष केलं तर ते तुम्हाला दणका देतं, म्हणजे देणकं. सेम झालं. 11 ज्योतिर्लिंग क्लिअर केले, 12 ज्योतिर्लिंग हे केदारनाथ होतं. आमचे डॉक्टर पाटील सर आहेत, त्यांनी सांगितले की तुम्हाला जर केदारनाथला जायचं असेल तर फिजिकल टेस्ट करून तुम्ही तिकडे जा. पण मी काय गेलो नाही, डोक्यात भिनलो होतो. मला काय झालेलं, माझे 3 अँजिओप्लास्टी झाल्यात आणि आता मी सगळं औषध पाणी व्यवस्थित घेतो, मला काय डोंगर चढायचा म्हणजे अवघड नाहीये, मी आपलं जाऊ शकतो. सेम तसं झालं. डॉक्टरांचं ऐकलं नाही, काय नाही आणि मी गेलो केदारनाथला. केदारनाथनं त्यांनी बरोबर सिग्नल दिला. तिथं गेल्यानंतर तिथून मला सफोकेशन झालं आणि तिथं मला 6वा हार्ट अटॅक आला. नशिबानं बॉम्बे वापस आलं आणि बॉम्बे वापस आल्यानंतर लगेच फोर्टिज हॉस्पिटलला गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही वाचलेच कसे, कारण का हृदयाचं पंपिंग जे होतं ते फक्त आणि फक्त 5% राहिलं होतं आणि 5%मध्ये त्यांनी सांगितलं की तात्काळ कसल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला बायपासच करायचा आहे. म्हणजे बायपास शिवाय तुम्हाला दुसरा पर्यायच नाही. मग मी म्हटलं की आता करायचं काय, म्हटलं करून टाका. तर ते म्हटले आता करता येत नाही का, तर तुमचं पंपिंग जे आहे ते पंपिंगची क्षमता 2D इको मध्ये 5% टाकली होती, ती जोपर्यंत 15 ते 20 पर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्हाला बायपास सुद्धा करता येत नाही. म्हणजे मी त्या लेवलच्याही खाली होतो.
मग त्यांनी मला ऍडमिट केलं तिथं 7 दिवस. मग ते 17चे 60 इंजेक्शन, रोजचे 4-5 इंजेक्शन करायचे, ते पंपिंग वाढवायचं, प्रेशराईज करायचे, सगळं केल्यानंतर 7 ते 8 दिवस मला तिथं ठेवला. आणि त्या हृदयाचं पर्सेंटेज होतं, प्रेशर होतं, ते 7 ते 8% वाढवून 15 ते 20% पर्यंत आणलं. 15 ते 20% पर्यंत आणल्यानंतर मग मला सांगितलं की तुमचा आता बायपास करायचा आहे, पण ते बायपास हे हाय रिस्क मध्ये होणार होतं, तुमची काही गॅरंटी नाही. म्हणजे तुम्ही परत याल ह्याची गॅरंटी नाही. तुम्ही तयार असाल तर आम्ही करतो, नाही तर आम्ही करत नाही. असं तुम्ही घराला जा, 6 महिने जगाल. मी म्हटलं आता 6 महिने जगण्यापेक्षा तुम्ही प्रयत्न करा 100%. मी प्रयत्न 100% करतो. एक तर तुमचं यश सक्सेस होईल, किंवा माझं 4 पाय माझे बाहेर येतील. म्हणजे हॉस्पिटलमध्ये असल्यानंतर ह्या सगळ्या प्रोसेस होतात. मी मेंटली स्ट्रॉंग झालो होतो की मला काय तर करून घ्यायचं आहे. आणि म्हणून डॉक्टरांच्या हवाली सगळं शरीर सोपवलं. डॉक्टर सतीश सर म्हणून आहेत, त्यांनी मला सांगितलं की जर तुमची तयारी असेल तर मी सगळं करायला तयार आहे. आणि मग त्यांनी माझं बायपास सर्जरी 12 सप्टेंबर 2024 ला माझी बायपास सर्जरी केली आणि मी तिथून सुखरूप बाहेर आलो. आता बघा ह्याच्यामध्ये ट्विस्ट असा आहे की तत्पूर्वी ताईंनी मला 2 वेळ भेटले होते की विजय सर, तुमच्यामध्ये जे मेंटली जे आहे ते थोडंसं तुम्ही त्याच्यावरती काम करायला पाहिजे, की तुमचा जो सेल्फ कॉन्फिडन्स आहे तो अति हाय आहे. आणि त्या अति हाय सेल्फ कॉन्फिडन्स मध्ये तुम्ही ज्या वेळेला एखादं डिसिजन घेता ते तुमच्या पचनी पडत नाही, ते तुम्हाला काय ना काय तर घातक ठरते म्हणतात, तुम्हाला त्याच्यावरती काम करायला. आणि मग मला त्यांनी सजेशन केलं की तुमच्या कॉन्फिडन्स वरती तुम्ही काम करा. आणि मग योगा जॉईन केला. योगा मी कंटिन्यू करत होतो. मागील 6 महिन्यापूर्वीपासून मी योगा कंटिन्यू करतोय, श्वासावरती काम करतोय, प्राणायामवरती काम करतोय. आणि माझ्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी सगळ्या आल्या ते सगळ्या सॉल्व्ह करण्याचं कारण हे शतायुषी फॅमिली आहे. आणि मी आज जे तुमच्या समोर, बऱ्याच लोकांना वाटतं, आमच्या ऑफिसमध्येही वाटतं की ह्या माणसाकडे बघितले की ह्याच्याकडे वाटत पण नाही की ह्याचे 5 अटॅक येऊन गेलेले आहेत आणि ह्याचे 3 अँजिओप्लास्टी झाले, त्यांनी एवढे मोठं बायपास छाती इथून इथपर्यंत फाडलेली आहे. पण त्याचं कारण असं आहे की तुम्ही ज्यावेळेला तुमच्या स्वतःवरती काम करता, बघा मी नेहमी सांगतो, स्वतःवरती ज्यावेळेला प्रेम करायला लागेल ना, इंजिन जर व्यवस्थित असेल तर गाडीच्या पाठीमागे 10 डबे असू देतो तुम्हाला, ते व्यवस्थित पळतात. पण इंजिन जर व्यवस्थित नसेल, सर्व्हिसिंग जर त्याची व्यवस्थित नसेल, तर त्याच्यात जर बिघाड झाला असेल तर नक्कीच तुम्हाला काम करायला पाहिजे. आणि मग तुमची गाडी व्यवस्थित पाठीमागे 10 डबे असू देत, 15 डबे असू देत, काही फरक पडत नाही. इंजिन व्यवस्थित पाहिजे. आणि ते इंजिन काम करण्यासाठी ताईंनी मला जे काम सांगितलं, जे कानमंत्र दिलेलं आहे, त्याच्यावरती मी काम करतोय. आणि म्हणून मी आज तुमच्या समोर एवढा ठणठणीत, खडखडीत, व्यवस्थित, आवाजात सुद्धा क्लिअरिटी एकदम परफेक्ट मी बोलू शकतो. त्याचं कारण फक्त आणि फक्त शतायुषी फॅमिली दिलेलं, शतायुषी फॅमिलीनं सगळं जे अनुक्रमणिकाप्रमाणे जगणे, वाचणे आणि त्याच्याप्रमाणे ते प्रित्यंतरमध्ये ऍक्शनमध्ये रूपांतर करणे, ह्या सगळ्या गोष्टी मी होता होईल त्या पद्धतीनं मी करतोय. पोलीस खात्याची ड्युटी असल्या कारणानं कधी कधी ते स्किप होतं, कधी कधी होत नाही. पण ते जे तुम्ही धरलेला वसा आहे तो तुम्हाला सोडता कामा नये. ह्याच्यामध्ये पद्मजाताई, प्रसाद पाटील सर, शेट्टे सर, आमच्या मिलिंद पाटील आणि फॅमिली, सगळे शतायुषीचे जेवढे पण लोक आहेत सगळ्यांनी मला आधार दिलेला आहे. मानसिक आधार तर फार मोठा मिळालेला आहे. आणि त्याच्यामुळेच आज मी तुमच्या समोर जे एवढं ठणठणीत बोलतोय त्याचं कारण फक्त आणि फक्त शतायुषी फॅमिली आणि जगातलं 1 नंबरचं न्यूट्रिशन. मी सगळ्या प्रकारचे न्यूट्रिशन घेतो, भले त्याच्यामध्ये काय असू दे, अगर नसू दे, सगळे न्यूट्रिशन, जसे शेट्टे सर सगळे न्यूट्रिशन घेतात तसे मीही सगळे न्यूट्रिशन घेतो. त्यातल्या त्यात हृदयासाठी जे आहे ते कधीच मी चुकवलेलं नाही. नाईटवर्क असू दे, बीटा हार्ट असू दे, हर्बलाइन टॅबलेट असू दे, आणि आमचा हा सगळा शेक असू दे, पूर्णपणे कधीच एक दिवसही माझा चुकलेला नाही आणि चुकणार नाही. थँक्यू शतायुषी फॅमिली, थँक्यू. विजय सर आता हृदय किती % काम करायला लागलंय? हा, ते एक बघायचं राहिलं. परवाच्या मागच्या आठवड्यात मी डॉक्टर अतुल लिमये म्हणून डॉक्टर हेड आहेत, ते फोर्टिसचे मेडिसिन हेड आहेत, तिथं त्यांची फक्त चेकअप फी 3,500 रुपये आहे. फक्त चेकअप, काही करत नाहीत, शरीराला पेशंटला हात पण लावत नाहीत का नाही. परंतु त्यांची अपॉइंटमेंट मला मागच्या आठवड्यामध्ये मिळाली. त्यांनी येताना मला तिथंच सांगितलेलं की तुमचा 2D इको करून घेऊन या. आणि मग 2D इको करून गेल्यानंतर मी खूप एक्सायटेड होतो की मला हा रिपोर्ट सरांना सांगायचा आहे, लिमये सरांना सांगायचा आहे. आणि मग सलग 2 दिवस, एक तर 2 दिवस मला अपॉइंटमेंट त्यांची मिळाली, 3ऱ्या दिवशी मला त्यांची अपॉइंटमेंट मिळाली. सलग 3 दिवस मी मुलुंड फोर्टिस हॉस्पिटलला मी जात होतो. शेवटी 3ऱ्या दिवशी सुद्धा ते एक ऑपरेशन वरून मला खास भेटायला आले आणि त्यांनी मला सांगितलं की व्हेरी गुड विजय, तू खूप चांगल्या पद्धतीने तुझ्या शरीरावरती काम केलं. जे पर्सेंटेज 5% वरती होतं, ऑपरेशन 15 ते 20% वरती झालं होतं, ते पर्सेंटेज आता 25 ते 30% वरती झालेलं आहे. मला त्यांनी सांगितलेलं आहे आणि बाय लिखित मध्ये आहे, मी केलेलं आहे, मी माझ्याकडे आता आहे ते मी दाखवू शकतो तुम्हाला
की 25% 25 ते 30% हृदयाचं पंपिंग माझं वाढलेलं आहे. आणि ह्याच्यात त्यांनी मला सांगितलं की तू अजून चांगल्या पद्धतीने काम केलंस तर फक्त 35% पर्यंत जाऊ शकतो, परंतु तुझं जे हे रुटीन आहे ते सोडू नको. जे काय तू करतोय त्यांना मी सगळं सांगितलं, मी काय काय करतोय ते सगळं, म्हणजे सगळं सांगितलं. मी ते सगळं सांगितलं, सर मी हे खातो, मी ते खातो. ते म्हटले व्हेरी गुड, तू चांगल्या पद्धतीनं काम करतोय स्वतःवरती, तू एकदम बेस्ट आहेस आणि असंच जर रुटीन तुझं ठेवलंस तर तुला कोणी अडवू शकत नाही. वेल डन विजय. मला त्यांनी सांगितल्यानंतर मग मला खूप हायसं वाटलं आणि मी सगळ्या पद्धतीनं तेच चालू करतोय आता की हॅट्सअप आहे शतायूची फॅमिलीला. जर शतायूची फॅमिली मला इथं मिळाली नसती आणि जर मी माझ्यावरती काम केलं नसतं तर कदाचित माझी लाकडं तिकडे गेली असती. थँक्यू शतायूची फॅमिली. चलो जोरदार. लाकडं बिकडं काही जात नाहीत कुणाची, सगळ्यांचीच ते तर रचून ठेवलेलीच आहे. पण एवढंच आहे की क्वालिटी जगणं काय, तर ते आपण आपल्यावर काम करायला लागल्यावर होतच बरं का. खरंच होता विजय सरांचा ओव्हर कॉन्फिडन्स, कारण तो तो पेशाच तसा आहे. ज्या लोकांबरोबर राहतात त्या पद्धतीनं राहावंच लागतं, कारण सगळं क्राईम करून येणाऱ्या लोकांच्या बरोबर राहिले ते, त्यामुळे त्या पद्धतीनं त्यांना राहावं लागतं ना. तसंच ते स्वतः बरोबर पण राहायला चालू केले होते. काय हा होतंय पन्नास काय टक्के होत. हा 50%च एक्सपिरियन्स आहे. अजून अजून लय 50% पिक्चर आहे. है, पिक्चर अभी बाकी है।